नमस्कार, भूमिपुत्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज पळवण येथे एक लोहारा समाजातील वयोवृद्ध महिलेचं निधन झालं होतं आणि त्या महिलेचं अंत्यविधी करण्यासाठी काही लोकांनी स्मशानभूमीजवळ विरोध केला असता त्यामुळे संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्या महिलेचा अंत्यविधी करण्यासाठी पळवणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून मृतदेह ठेवला होता। बऱ्याच वेळानंतर जवळपास 2.5 तासानंतर वेळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे साहेब यांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह पूर्ववत ठिकाणी नेऊन अंत्यविधी करण्यात आला। तर याविषयी आपल्यासोबत सविस्तर माहिती देण्यासाठी पळवणी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सचिन पाटील आहेत। आपण त्यांच्याकडून सविस्तर घटना काय घडली हे जाणून घेऊया। सविस्तर सांगा काय झालं। मी पळवणी माजी सरपंच सचिन पाटील। आज एक लोहार समाजाचे वृद्धवय महिलाचं निधन झालं। रात्री 2च्या दरम्यान त्यांचं निधन झालं। निधन झाल्यानंतर सकाळी 8 वाजता धन देणार होते। मग त्यांनी टायमिंग टाकलं होतं, पण 8 वाजता इथं आल्यानंतर त्यांचं जळण लागतं ते खाली नेले असता तिथं टाकू नका म्हणून नितीन महादेव अवताडे ग्रामपंचायत सदस्यच आहेत, त्यांनी ते टाकू दिलं नाही आणि जरा लोहार असणे अपशब्द बोलले आणि तिथून ते जळण ते म्हणले तिकडे नेऊन धन द्या तिकडे ग्रामपंचायत पुढे। त्यामुळे ते संतप्त त्या लोहार समाजाच्या व त्यांच्या पाहुण्यांनी तिथे येऊन ग्रामपंचायत पुढे ते जळण टाकल्यानंतर परत मग प्रशासनाचे मग साहेब आले, BDO साहेबांचाही आला फोन आला, परत तहसीलची मंडळी आली ती। मग इथं आल्यानंतर मग त्यांनी वेळ होत चालला ना, 8चं टायमिंग दिलं तर 9 साडेनऊ वाजत आले की त्यांनी काय केलं ग्रामपंचायत पुढं ते जळण आहे ते टाकलं टाकलं आणि ते तिकडून घेऊन आले। आधी मी अडवणूक केली त्यांनी थांबा म्हणलं काय तर निर्णय होईल, पण त्यांना कुठंच धन देण्यासाठी गावामध्ये जागा नव्हती। वास्तविक आता पळवणी गावात लोहार असतील, परत कोळी समाज सर्व बहुजन समाजांना जमीन नसल्यामुळे इथं अडचण आलेली आहे। 2005 मध्ये ही मशानभूमी आमची ह्या ज्या ठिकाणी धन देत होतो गावाच्या खाल्ल्या साईडला 2005 मधली मशानभूमीची 2 शेड होती, पण ते एक पुरात मला वाटते 19च्या पुरात ते वरले म्हणजे पत्रा गेला होता निघून, पण कट्टा होता त्यामुळे त्यापासून त्या कट्ट्यात तिथंच एक 20-25 वर्ष त्या जागेला धन देतात। जागा ती खाजगी मालकी नाही, जागा ती खाजगी नाही, शासनाची जागा ती ओढ्या कडेला, फक्त त्याचा शेजारी आहे ती विरोध आहे तिथं धन देण्यासाठी। मग आता ह्याच्या आधी नव्हती अडवणूक, पण आता अडवणूक केल्यामुळे हा वाद विकोपाला गेला आणि त्यांच्या संतप्त झालेल्या सर्व त्या लोहार समाजाच्या आणि त्यांच्या नागरिकांनी सर्वांनी इथं मग धन द्यायचा निर्णय घेतला। पण कांबळे साहेब आले, आम्ही बी सर्वांनी मध्यस्थी करून ते प्रेत आहे पहिल्या ठिकाणी धन देण्यात आले। स्मशानभूमी दुरुस्त झाली त्यानंतर ग्रामपंचायतनं दुरुस्तीसाठी काही प्रयत्न पाठपुरावा केलेला आहे? नाही, स्मशानभूमीचा विषय होता की जागा नव्हती, मग ती जागा होती ती वड्या क्षेत्रातली येत होती, पण पहिल्यापासून धनही तिथंच देत होते, त्यामुळे तिथंच पहिल्यापासून धन देण्यासाठी गेलो। मी गेलतो वैयक्तिक तिथं देऊ द्या धन म्हणून वड्याच्या हातीत देऊया, पण त्यांनी नाकारल्यामुळं थोडा वादावाद झाल्यामुळे ते इथे येऊन त्यांनी ग्रामपंचायत आज त्यानंतर ग्रामसभा झालेली, त्यामध्ये काय निर्णय झाला? आज ग्रामसभेमध्ये निर्णय झाला, BDO साहेब आलते। असा निर्णय झाला की इथून 1-1.5-2 किलोमीटरवर आमचं गायरान आहे, 85 साली ते गायरान आम्हाला दिलेलं आहे, तर तिथं बी लोक वस्ती एक 100-150 आहे। तर तिथला जी पहिला उतारा आम्ही म्हणजे पहिला 2005 मधला उतारा ती जोडून हिथं मशानभूमी त्या काळात केलते, म्हणजे त्या नितीन आहे त्यांच्या चुलतीनेच तिथे केलेलं, त्यावेळेस ते सरपंच होते। आणि ते आता काय झालेलं आहे तिथे बी लोकसंख्या जास्त झालेली आहे, त्यामुळं घरापासून मशानभूमीला एक 50 फूट सुद्धा अंतर राहत नाही, त्यामुळे तिथेही मशानभूमी होऊ देत नाही। ती मशानभूमीसाठी हे आम्हाला तिथला उतारा जोडून मशानभूमी सर्व ग्रामस्थांचं मत आहे की मशानभूमी त्या वड्या ठिकाणी या जाग्यात धन देण्यास करावे म्हणून असा विषय होता। आपल्यासोबत सचिन पाटील होते, त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे। ग्रामसभेमध्ये स्मशानभूमी स्थलांतर करण्यात विरोध असून पूर्वीच्या जागेला स्मशानभूमी करावी जेणेकरून गावातील लोकांना यात
जवळ अंत्यविधी करता येईल असं माहिती सचिन पाटील यांनी दिलेली आहे. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.